2 किलोमीटर आहे ऋषिकेश. 2 किलोमीटर चालत जायला लागेल गोविंद आपल्याला. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही हरिद्वार धाममध्येच आहे अजूनही. तर चला चालू आहे आता गंगा नदीवर. गंगा नदीवर जप करायला चालले. सकाळी गंगा नदीवर जप केल्यानंतर मन प्रसन्न होतो. पूर्ण प्रभूती गेलेले आहेत. माणूस होतं बरेच जण आहेत. दमली पंचा देवीचा दर्शन घ्यायला गेलो होतो. थोडा मोठा डोंगर चढलो. चला आता जाऊया. पण सकाळी आणि खरंच इकडचं वातावरण एकदम शांत आहे. पण एक गरमी खूप होती. तर चला जाऊयात आपण पुढे चालत. आपल्याकडे ऑटो चालतात आणि इकडे बघा ऑटो टाईपच गाड्या चालतात छोटे छोटे. वाटते टी व्हीलरची बनवली ती गाडी बघा ना, सेम ऑटोच वाटते. चार्जिंगचे तर बघा इकडे गंगा नदी आहे. असे गंगा नदीच्या अनेक पात्रे आहेत. इकडे तुम्हाला उत्तराखंडमध्ये अनेक गंगा नदी बघायला मिळतील. आणि या बाजूला इथे शंकराचं मंदिर आहे आणि इकडे बघा जप करायला बसले गंगा नदीच्या किनाऱ्यावरती. तर आता आपण तिथे जप करूया. माकडे गेलतात माकडांची वस्ती बघा कशी. गाईज आता जाणार आपण ऋषिकेश धाममध्ये. मग गंगा नदीवर जाऊन जप करून आलो. बघितलं माकडा कशी. माकडाने मोबाईल बनवलो असतं माझा. तर चला आता जाऊया ऋषिकेश धाममध्ये. आता निघणार आहेत. चला तुमच्या बाहेर जातो. आता वाजलेले आहेत 8 वाजता निघलो. तर मला आता 1.5 तास प्रवास आहे इथून बसमधून. चला जाऊया ऋषिकेश धाममध्ये. काय बघायला भेटतो आपल्याला आजच्या ब्लॉगमध्ये नक्की बघणार आहोत. तर आजचा हरिद्वार धाममध्ये 3रा दिवस आहे. चला जाऊया आपण आता. असा सकाळचा नाश्ता असतो. आणि ते थोडासा रस्ता राहिली ते पण घातलं. काय बोलायचं काय. स्टार्टिंगला ब्लॉगचा येतो ना स्टार्टिंगला त्याच्यानंतर. मित्रांनो आता आपण निघत आहोत ऋषिकेश धाममध्ये. हरिद्वार धाममध्ये 100% ना 1 तासाचा प्रवास आम्ही आज बसमध्ये करणार आहोत. आमची संपूर्ण इस्कॉन टीम आहे. आणि आज आनंद प्रभूंचा वाढदिवस आहे. प्रभूजी डॉलरमध्ये पैसे दिलेत. हो प्रभूजी. चला मित्रांनो आज जाऊया आपण. मजा येणार ऋषिकेश धाममध्ये. आनंद प्रभू की गुड मॉर्निंग मुंबई. कसं वाटतंय मुंबई. गाडी पार्किंग केलेली आहे. इकडे बघा केदारनाथ बद्रीनाथकडे जाणार रस्ता इथे आहे आणि आमची गाडी इथे पार्किंग केली. आता आम्ही चाललो ऋषिकेश धाममध्ये. इथून चालत जाणार आहोत. गाडी पार्किंग केली. चला जाऊया इथून आता चालत. इथून 2 किलोमीटर आहे ऋषिकेश. 2 किलोमीटर चालत जायला लागेल गोविंद आपल्याला. बोला ऋषिकेश धाम की.
जय श्रीराम, गंगा माते की. आनंद प्रभूंचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस आहे की यात्रेमध्ये त्यांचा वाढदिवस आलेला आहे. प्रभू तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे मी कधी असा विचार नव्हता केलेला की नेक्स्ट म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी आलेलो हरिद्वारमध्ये, तेव्हा म्हणजे इथं जायची इच्छा नव्हती होत ऋषिकेशमधून. आता तीच फिलिंग आहे आणि त्यात विथ फॅमिली आणि माझा बड्डेसुद्धा इथे होतो आहे. भगवंतांचं लाख लाख आभार पण नाही मानू शकत आहे, लाखापेक्षा जास्त आभार मानता येईल आणि तुमची सगळ्यांचं प्रेम असंच राहू आमच्यावर. तर प्रभूजी आज तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या युट्यूब फॅमिलीकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. येणारे दिवस तुमच्यासाठी चांगले हो, असंच प्रेम राहू दे आमच्यावर. प्रभूजी 2 वर्ष अगोदर तुम्ही हरिद्वारमध्ये आलो तेव्हा क्लायमेट कसं होतं इथं? इकडचं वातावरण म्हणजे आम्ही जवळपास जूनच्या दरम्यान आलेला, पाऊस होता बऱ्यापैकी आणि एवढी डेव्हलपमेंट नव्हती, रस्ता वगैरे खचलेला होता. पण आता बघितला तर भरपूर डेव्हलपमेंट झाले आणि पुढे तुम्हाला बघायला मिळेल. तर चला मित्रांनो जाऊया आता पुढे. इथून 2 किलोमीटर चालायचं आपल्याला. मला आता आम्ही गंगा नदीतून पोहोचलो ऋषिकेशच्या. कसं वाटतंय येऊन? एक नंबर वाटतं. ती रॅफ्टिंग करायची मला. करणे काय रॅफ्टिंग लेकिन बाद में. हाय गंगा माते की जय. कसं वाटते समीक्षा पाटील तुला ऋषिकेशला येऊन? मस्त. तरी पण कसा मस्त कसा असतो? एकदम भारी आहे. तुला कसं वाटते ग? डेमे ये डेमे. मित्रांनो आता जाऊया आपण स्वामी शिवानंद दर्शन मंदिरामध्ये. आतमध्ये प्रवेश करूया, बघूया काय आहे मंदिरामध्ये. आणि खरंच खूप छान अशा मूर्ती आहेत मंदिरामध्ये. बघण्यासारखे आहेत. जगन्नाथ बलदेव सुभद्रा. तर चला गंगा नदीवरचा पूल ओलांडून त्या साईडला जायचं आपल्याला. बघा काय काय ऋषिकेश काय. तर चला खूप गर्दी आहे. हो स्वप्नील प्रभू चला. मित्रांनो गंगा नदीच्या पुलावरती आम्ही बघा आम्ही बाबा प्रकाशजी महाराज मंदिराजवळ आलेलो आहोत. त्या मंदिरामध्ये आम्हाला आता दर्शन घ्यायचं आहे. हा पूल ओलांडून आम्ही या बाजूला आलो. चला काही आता आम्ही चालतो पिंपळनेर आणि हिवाळीचा मुलगा चाललाय गंगा नदीमध्ये आंघोळ करायला. एवढा थंडा पाणी आहे का फ्रीजला पण थंडा नसेल एवढा पाणी थंडा. आम्ही जातो पाय
भगवंता आम्ही खूप थंड बर्फाळ पाण्यात गंगा नदी थंड पाण्यात गंगा नदीचे स्नान केलेले आहे. अजून स्नान करतात. हरी बोल हरी बोल बॉडी पप्पा लावले बरं उडी मारायला. आईस खूप मजा आली आंघोळ करायला. बर्फापेक्षा चिल्ड पाणी आहे. गोविंदा कसं पाणी आहे? एकदम चिल्ड. बाबा डायरेक्ट पाय थरथर 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 कापतात. लय डेंजर काम. कमी गर्दी का इथं. पूर आलाय गंगेला. बर्फाचं पाणी हिमालयामधून गंगा आले ना चिल्ड पाणी एकदम. चला पुढे जाऊया आता आपण. कपडे घालूया. चला कुपन काढलेला आहे. आम्ही तुपाचा प्रसाद घ्यायचा आहे. आम्हाला प्रसाद घ्यायचा आहे. प्रसाद लेणे काय प्रसाद. जरा दुपारचं जेवण इथे खूप छान असं जेवण आहे. याला लिहिलेलं नाही काय गंगोत्री हे गंगोत्री चला जेवून घेऊ. खिचडी आहे, वरण भाजी चपाती मस्त आपता मारून घेतो. गोष्टी का होत नाही पहिले कारण की ती शक्ती नाहीये. आध्यात्मिक शक्ती भेटत नाही मला ते करण्यासाठी. तर जेव्हा इकडे आपण धामामध्ये येतो आपण जेव्हा आपली चेतना पूर्ण एक नम्रता भावनेमध्ये आणि एक कृतज्ञताच्या भावनेमध्ये आणि एक सेवेच्या भावनेमध्ये आपण ह्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी येऊन मग ती कृपा प्राप्त करतो आणि जेव्हा जातो त्यावेळेस एक आध्यात्मिक बल प्राप्त होतो. वो मेला जैसे महाराष्ट्र में नासिक में लगता है ना उसी प्रकार से वहां पर गोदावरी के तट पर लगता है और यहाँ पर जो है माँ गंगा के तट पर जो है वो कुंभ का मेला लगता है हर 12 साल. तो आज आम्ही आता ऋषिकेशच्या मार्केटमध्ये आहो. पण खूप वस्तू कॉस्टली आहेत. खूप म्हणजे खूप पूर्ण मार्केटच आहे इथे. पूर्ण मूर्त्या वगैरे भेटतात. हे प्रभूजीने काय घेत लावलंय घे काढा ना घाल. काय कुठं घुसले आतमध्ये निघ बाहेर.
चला काही दादा नाही त्या साईडला चालतोय. आम्ही तिकडे होतो गंगा नदीला पूर आलेला आहे. थंडगार पाणी. काही आता आम्ही आलो इस्कॉन टेम्पल हरिकृष्ण टेम्पल मध्ये. बघा इस्कॉनचा टेम्पल आहे खूप सुंदर असा ऋषिकेश धाम मध्ये आहे. खूप छान टेम्पल आहे. तर चला आता आपण जाऊया आतमध्ये. सर्वजण गेलेत आतमध्ये, आपण सुद्धा जाऊया. इस्कॉनचे मंदिरं खूप छान असतात. पाण्याच्या बाटल्या इकडे ठेवावं लागतील. चला मित्रांनो, इस्कॉनच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. आता इथे राम मंदिर आहे. इकडे आतमध्ये जाऊया आपण. राम मंदिरामध्ये जाऊया. बघा खतरनाक बघण्यासारखं आहे आतमध्ये. कल्पवृक्ष कल्पवृक्ष इथे बघा असं मस्त आहे. भगवद्गीता आहे तिथे, पूर्ण ग्रंथ आहेत. इस्कॉन टेम्पल मध्ये आल्यासारखं वाटतोय. मस्त ना श्री विष्णू. काय आता आम्ही चाललोय वीरभद्रा मंदिरामध्ये दर्शनाला. आमची बबुडी पण आहे. बबुडी इकडे बघ. डुगडुगी मध्ये बसलोय आम्ही. डुगडुगी कंजू ड्रायव्हर. काय आम्ही आलो वीरभद्रा मंदिरामध्ये. चला आता आतमध्ये जाऊया आपण. भरपूर मंदिराचं दर्शन घेतलेलं. आता या मंदिराचं सुद्धा दर्शन घेऊया. कुठं काढायचं. तर चला आता आपण जाऊया श्री भरत मंदिर. काय आम्ही भरत मंदिरामध्ये जाऊन आलो. आता गंगा आरतीला आलेलो इथे. चला शोधत जाऊ. आमच्या फॅमिली कुठे गेली आमची. या इकडं. फुल गर्दी आहे. गंगा माते की जय. बोलना जय. बोलो प्रभु रामचंद्र की. गंगा माते की. हर हर महादेव. बोला गंगा मैया की.
तर चला काहीच फायनल झालेली आहे गंगा आरती ऋषिकेशची. काल हरिद्वार परवा दिवशी आपण हरिद्वारची आरती बघितली, आज ऋषिकेशची. तर जाऊया आता आपण, तर निघूया. चला प्रभूजी, चलो. काहीच खूप फिरलो, खूप म्हणजे खूप ठिकाणी गेले आजच्या दिवसात. ऋषिकेशपासून का आणि मंदिरांचं दर्शन घेऊन आलं. आणि आता रात्र झाली, रात्रीचे 9 वाजलेत. आम्ही आता जेवून घेतोय. एक बघा आजची मेनू किती आहेत बघा. शुद्ध शाकाहारी जेवण असतो रोजचा, कारण या धामामध्ये तुम्हाला कुठेही नॉनव्हेज भेटणार नाही. आणि शुद्ध शाकाहारी जेवणाचा एक फायदा आहे नक्कीच, तर आपण शुद्ध भक्त म्हणून देवाचं दर्शन घ्यायला जातो, बरोबर ना गोविंदा? तर चला आता आपण जेवून घेऊया. काहीच खूप ठिकाणी फिरलो का आज, खूप म्हणजे खूपच ठिकाणी. आणि एक उत्तराखंडमध्ये असलेली ऋषिकेशच्या ठिकाणी असलेले अनेक मंदिरे फिरलो. खूप मजा आली. गंगा नदीमध्ये स्नान केला, खूपच मजा आली. सर्वांनी तिथे गंगा नदीमध्ये स्नान केला. आजचा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि GP चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणार पुढच्या व्हिडिओ नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल. तोपर्यंत बघत राहा माझे जुने व्हिडिओ, खूप एन्जॉय करा. असाच एक व्हिडिओ घेऊन मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान असता. वंदे मातरम. हरिद्वार धाम की जय, ऋषिकेश धाम की जय. जय श्री राम.